प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा देहूचे सुप्रसिद्ध साधू संत हृदय सम्राट विश्ववंद्य विश्वसंत विश्वभूषण जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय विठ्ठल या 3 अक्षरी मंत्राची सुलभता आणि सफलता दाखवून तो मंत्र जपणाऱ्याची धन्यता गातायत। तुकोबाराय भूतलावर अवतीर्ण झाले ते जगाला सन्मार्ग दाखवण्याकरता। जीव रस्ता चुकलेले आहेत, आडरानाने धावतायत, तेव्हा अशा आडरानाने धावणाऱ्या जीवांना सन्मार्ग दाखवण्याकरता आम्ही इथे आलो अशी तुकोबारायांची स्पष्ट भाषा आहे। आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी आलो। कोणतं कारण? आड राने भरले जग आड रानात धावत आहे, योग्य रस्ता त्यांना कळत नाही, तो रस्ता दाखवण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो। आपल्याला अशी एक जिज्ञासा यातून निर्माण झाली असेल की तुकोबाराय रस्ता दाखवण्याकरता जर इथे आले तर त्यांनी रस्ता तरी मग नेमका कोणता दाखवला? त्यांनी रस्ता दाखवला तो नामचिंतनाचा। बाबांनो, नामस्मरण करा, हीच वाट तुम्ही धरा, अन्य वाटांनी जाऊच नका। नका जाऊ आडराणे ऐसी गरजती पुराणे। आड रानाने जाऊ नका, अनेक नका काही गावाळाचे भरी पडो येते थोरी नागवा। तर नामचिंतनाचीच वाट धरा। देवाकडे जाण्याचे अनेक मार्ग आहेत। जसे प्रत्येक गावाला येणारे अनेक मार्ग असतात की नाही, पूर्वेकडून पश्चिमेकडून दक्षिणेकडून उत्तरेकडून सर्व दिशांनी त्या गावाला रस्ते असतात। पण एक लक्षात घ्या, सर्व बाजूने रस्ते जरी असले तरी सर्व रस्ते सारखे नसतात। एखादी वाट अशी असते, डोंगरातून कडे कपारीतूनच उतरावं लागतं, पायीच जावं लागतं, पर्याय नाही। अशी एखादी वाट असते त्या गावाला जाणारी। एखादी वाट अशी असते फक्त दुचाकी वाहन चालू शकतं, सायकल मोटरसायकल, 3 चाकी रिक्षाही नाही। एखादी वाट अशी असते 3 चाकी रिक्षाही, फार झालं तर 4 चाकी छोटी कार, मोठी गाडी नाही। पण एखादा असा राजमार्ग असतो की त्या राजमार्गाने मात्र सर्वांना जाता येतं। तसं देवाकडे जाण्याचा राजमार्ग म्हणजे नामचिंतन आहे। इतर मार्ग एकाकी आहेत, सर्वांना शक्य होणारे नाहीत। शक्य होणारी वाट नामचिंतनाची। म्हणून तुकोबारायांनी नामचिंतनावरच जोर दिला। अन्य साधनांच्या भानगडीत पडू नका। या कलियुगामध्ये हीच सोपी वाट आहे। कलियुगी उद्धार हरिनामे सकळासी येथे आहे अधिकार। म्हणून वेगवेगळ्या पद्धतीने तुकोबाराय लोकांना हे समजावून सांगतायत, बाबांनो, नामचिंतनाचीच वाट तुम्ही धरा। तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे, पांडुरंग भेटे भरवसेनी, याच वाटेने तुम्ही चला, अन्य वाटेने जाऊ नका। का बरं म्हटल्यानंतर तुकोबाराय म्हणतात त्याचं कारणही मला सांगता येईल। अन्य वाटाने का जाऊ नये? तर अन्य वाटांना कलियुगात झालाय टीबी, क्षयरोग झालाय त्यांना। मी नाही म्हणत, तुकोबारायांनीच म्हटलेलं आहे, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कली न घडे साधन, उचित विधी विधान न कळे, न घडे सर्वथा भक्ती पंथ बहु। अवघ्या वाटा झाल्या क्षीण, म्हणून म्हटलं त्यांना टीबी झालाय, क्षीण झाल्या, कमकुवत झालेल्या आहेत। कलीवर मात करणे इतकी क्षमता अन्य साधनांमध्ये, अन्य वाटांमध्ये नाही। आणि कलीवर मात करणार सक्षम साधन, प्रभावी साधन जर कोणतं असेल तर ते नामचिंतन आहे। म्हणून तुकोबाराय वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना नामचिंतनाकडे वळवतायत। कधी देहाचं महत्त्व सांगून नामचिंतनाकडे प्रवृत्त करतायत। बाबांनो,
आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. आणि एक लक्षात घ्या, याच जन्मात भजन घडू शकतंय, अन्य कुठल्याच जन्मात घडत नाही. आणि हे ज्ञान नाही कोठे, याच जन्मे घडे देवाचे भजन. या मनुष्य जन्मातच भजन घडू शकतं, अन्य कुठल्या जन्मात भजन घडत नाही. तुकोबारायांच्या या विधानावर तुमचा काय दावा आहे का? हे विधान मागं घ्या. अन्य जन्मातही घडू शकतं असे आमच्या सोलापूर जिल्ह्यातले काही तुम्हाला पुरावे देतो. असे काही पुरावे तुमच्याकडे आहेत का, का अन्य जन्मातही भजन घडतंय असं? आता हा आपला सप्ताह झालेला परिसरातल्या डुकरांनी पाहिला, आणि ते डुकरं काय म्हणू लागली, माणसंच काय म्हणून सप्ताह करतात, आपणही करूया. म्हणून आपला सप्ताह मार्गशीर्ष शुद्धात झाला, आणि नंतर डुकरांनी मार्गशीर्ष वद्यात सप्ताह केला. असं घडलंय एखाद्या वर्षी? डुकरांनी सप्ताह केलेला पाण्यात आलाय का? नाही. गावोगावच्या दिंड्या पंढरपूरला जात आहेत, आळंदीला जात आहेत. ह्या दिंड्या जाताना गाढवांना दिसल्या. ती गाढवं काय म्हणू लागली, ही माणसंच काय म्हणून दिंड्या नेतात, आपणही नेऊ की. म्हणून त्या गाढवांनी काय केलं, त्यांच्या समाजाची एक तातडीची मिटिंग घेतली, भजनी मंडळ स्थापन केलं, नगरला जाऊन टाळ आणले, पंढरपुराहून विणा आणला, यांना बरोबर नेलं, यांच्या परीक्षेने पखवाजही चांगला घेतला, आणि काढली दिंडी. कोणी पाहिली? गाढवांनी दिंडी काढलेली पाहण्यात आली का? नाही. गावोगाव ज्ञानेश्वरीचे पारायण सोहळे होतात, पारायण सप्ताह, गाथेचं पारायण, ज्ञानेश्वरीचं पारायण गावोगाव होत असतं सप्ताहात. हे पारायण पाहिलं आणि टोनगे म्हटले, चला आपणही जाऊया. टोनगे पारायणाला बसलेले कुठे आढळले का? अहो, एक तासभर सांगत बसले. एक मनुष्य जन्म जर सोडला तर अन्य कोणत्याच जन्मात हे भजन घडत नाही. म्हणून चकार वापरून तुकोबाराय सांगतात, याच जन्मे घडे देवाचे भजन, आणि काही ज्ञान नाही कुठे. या मनुष्य जन्मातच भजन घडतं, अन्य कुठल्या जन्मात नाही. म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना एक विनंती आहे, आपण एक खात्री करून घ्या. कोणती? आपण मनुष्यच आहोत नाही, ही खात्री करा पहिल्यांदा. आणि जर आपण मनुष्यच आहोत आणि मनुष्य जन्मातच फक्त भजन घडतंय, अन्य कुठल्याच जन्मात घडत नाही, मग असा मनुष्य जन्म आपल्याला आता प्राप्त आहे, प्राप्त आहे. मग या जन्मात आपण काय करायला पाहिजे? या जन्माची ज्यात विशेषता आहे तेच केलं पाहिजे की नाही? इतर जन्मात जे घडतंय तेवढंच जर आपण मनुष्य जन्मात करू लागलो तर गाढवतन कुत्र्यातन आपल्यात काय फरक राहील? नाथ महाराजांनी म्हटलंय, आहार निद्रा भय मैथून सर्व योनीशी समसमान. आपल्यालाही खायला लागतं, गाढवालाही खायला लागतं. आपल्यालाही झोप आहे, त्यालाही झोप आहे. आपल्यालाही विषयोपभोग आहे, त्यालाही विषयोपभोग आहे. आपल्यालाही भीती आहे, त्यालाही भीती आहे. एवढंच जर आपल्या जीवनात घडत असेल तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला? आपल्यातला फरक हा आहे की या जन्मात नामचिंतन घडू शकते, हा फरक आहे. तो फरक आपण केला तर फरक आहे, नाही नामचिंतन केलं तर ते ना आपण सारखेच की नाही, काय फरक राहील? म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबांनो, आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलावे या वचन, जेने तू जोडसी नारायण. नासे जीवपन भवरोग, देवे दिला देह भजना गोमठा. मग असा देह आपल्याला मिळालेला आहे,
तर आपण या जन्माची ज्यात विशेषता आहे ते नामचिंतन केलं पाहिजे. देह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती. तरी का चित्ती न धरावे. देव व्हायचं मनात आणलं तर देव होता येतं, अशी या देहाची शक्ती आहे. येही तन करते क्या ना होय, नरका नारायण बन जाय. नराचा नारायण होऊ शकतो अशी या देहात ही शक्ती आहे. म्हणून जी साधना या देहात महत्वाची आहे ते नामचिंतनाची साधना बाबांनो करा. असं देहाचं महत्व सांगून नामचिंतनाकडे वळवतायत. दुर्दैवाचा प्रकार असा आहे, आपल्याला मनुष्य जन्म मिळालेला आहे पण आपल्याला याची किंमत कळत नाही. ज्यांना या देहाची किंमत कळते त्यांना हा देह मिळत नाही. या देहाची किंमत ज्यांना कळते त्यांना हा देह मिळत नाही. आपल्याला देह मिळालेला आहे पण आपल्याला याची किंमतीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मावा. स्वर्गातले देव या देहाची अपेक्षा करतात आम्हाला मनुष्य जन्म मिळावा, पण त्यांना मिळत नाही. आपल्याला मिळालेला आहे तर आपल्याला किंमत कळत नाही. मग नामचिंतन न करता, भजन न करता आपण अन्यच करत आपलं आयुष्य गमावून बसतो. तुकोबाराय म्हणतात असं करू नका. या मनुष्य जन्माचं महत्व लक्षात घ्या आणि नामचिंतनाकडे वळा. असं देहाचं महत्व सांगून प्रवृत्त करतायत. कधी युगाचं महत्व सांगून प्रवृत्त करतायत. हे कोणतं युग आहे? कलियुग. आणि कलियुगात उद्धाराचं साधन हरिनाम आहे. कलियुगी उद्धार हरिनाम. कृतयुगामध्ये ध्यान करणं उद्धाराचं साधन होतं. त्रेतायुगामध्ये यज्ञ करणं उद्धाराचं साधन होतं. द्वापार युगात परिचर्या पूजा हे उद्धाराचं साधन. आणि कलियुगात हरिनाम हे उद्धाराचं साधन. हरेर नाम हरेर नाम हरेर नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. कलियुगी नाम तारक दुजे होय दुःखदायक. म्हणून हे कलियुग आहे आणि कलियुगातच फक्त या नामचिंतनानेच जगाचा उद्धार होऊ शकतो. म्हणून बाबांनो नामचिंतन करा. असं युगाचं महत्व सांगून प्रवृत्त करावं. देहाचं महत्व सांगून प्रवृत्त करावं. कधी कधी चिडू नये म्हणावं. किती वेळा सांगायचं? किती सांगू तरी नाही. कधी तर कधी पाया पडू नये म्हणावं. तुम्हाला माझी विनंती आहे, तुमच्या मी पायाला लागतो.